आता अंडा करी करायचं म्हटलं की अंडी बाफवून घ्या, पण तेवढा वेळच नव्हता माझ्याकडे, म्हणून गॅसवर ठेवली कढाई, तेलात टाकले खडे मसाले, लगेच टाकली मिक्सरमधून बारीक केलेली कांद्याची प्युरी, मीठ टाकून छान असं परतून घेतले. त्यात टाकली अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट. 1 मिनिट परतल्यावर त्यात टाकली टोमॅटोची प्युरी. परतून झाल्यावर त्यात टाकले 2 चम्मच आगरी मसाला, 1 चम्मच काश्मीरी पावडर आणि अर्धा चम्मच हळदी पावडर. मिक्स केल्यानंतर थोडंसं गरम पाणी, एक मधून चिरलेली मिरची आणि थोडीशी कसुरी मेथी टाकून 2 मिनिटं झाकून ठेवले. त्यानंतर लगेचच 3 अंडी फोडून त्यात गरजेनुसार मीठ, थोडंसं काश्मीरी पावडर, हळदी पावडर, काली मिरी पावडर, कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून छान असं मिक्स करून घेतले. त्यानंतर लगेचच अप्पम पॅनला तेलाने ग्रीस करून घेतले आणि सगळ्यामध्ये ऑमलेटचं थोडं थोडं बॅटर टाकले. 2 मिनिटं झाकण ठेवले. ऑमलेट होईपर्यंत इथे आपण आपली ग्रेव्ही जी आहे ती मिक्स करून घ्यायची आणि गरजेनुसार गरम पाणी टाकले. रस्स्याला उकळी येईपर्यंत अंडा अप्पम आलटून पलटून घ्यायचे आणि अंडा ऑमलेट रेडी आहे. आणि अंडा अप्पम ग्रेव्हीमध्ये सोडून आलटून पलटून घेतले. तयार आहे अंडा अप्पम करी. चला सबस्क्राईब करा.